आज आपण एका अशा गुंतागुंतीच्या आणि धक्कादायक प्रकरणाचा शोध घेणार आहोत, ज्याने आपल्या समाजाला आणि राजकीय पटलाला एक नवीन वळण दिले. ही कहाणी आहे संतोष देशमुख हत्येची. एक अशी घटना जी अनेक पुराव्यांना, फोन रेकॉर्डच्या आणि आरोपीच्या भाषणाच्या माध्यमातून उलगडली गेली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड कोण आहे, त्याच्या गुन्ह्याच्या मागील तथ्य काय आहे आणि या प्रकरणात न्यायाच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी काय केले पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या परिस्थिती आणि कोणत्या फोन कॉलच्या पुराव्याने हे सर्व खुलं झालं. आम्ही देशमुख हत्येच्या चार्जशीटमध्ये नमूद केलेल्या घटनाक्रमाचा तपशील पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात काटाकी. या प्रकरणाची सुरुवात झाली जेव्हा काही दिवसापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने एक फोन कॉल दिला. त्या कॉलमध्ये त्यांनी विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी देण्याची धमकी दिली. या धमकीचा अर्थ असा होता की ज्या परिस्थितीत सुदर्शन सांगितले त्या परिस्थितीत काम बंद करावे, नाहीतर गंभीर परिणाम होऊ शकतात. या धमकीच्या मुळाशी स्पष्ट होतं की या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर एक कठीण राजकीय आणि सामाजिक खेळ सुरू आहे. यानंतर 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या विरोधात खंडणी संदर्भातील वादविवाद उभा राहिला. खंडणीच्या मुद्द्यावर ठरलेल्या विरोधाच्या प्रसंगी सुदर्शन घोले यांनी देशमुखांना धमकी दिली होती. याच प्रसंगी वाल्मिक कराडनं आपल्या गुन्हेगारी गँगला खंडणीत जो आढावा येईल त्याला आडवा करा असं सांगितलं गेलं. या धमक्यामुळे आणि त्या वेळेच्या प्रसंगी आरोपींनी नंतर देशमुखांची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. तर मंडळी, आपण या घटनेची आता डिटेल माहिती पाहूया. चार्जशीटनुसार देशमुख हत्येचे घटनाक्रम खूपच धक्कादायक होता. संतोष देशमुख याच्या मते भाव आणि मित्रांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देशमुख यांचा अपहरण डोणगाव टोलनाक्यावर दुपारी 3:22च्या दरम्यान झालं. त्यानंतर त्यांचा मृतदेह दैठाण पाट्यावर संध्याकाळी 6:30 वाजता सापडला. पुढे तपास करताना CIDने देशमुखांच्या हत्येचा आणि त्यांना झालेल्या मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला. आरोपींनी देशमुखांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढल्यापासून मारहाण सुरू केली होती. त्यांना केवळ बाहेर काढलं नाही तर गाडीमध्येच रस्त्यावरही मारहाणीची पावले उचलली गेली. अशा प्रकारे आरोपींनी प्लॅस्टिकचे पाईप, लोखंडी रॉड, क्लचची वायर आणि काठीचा वापर करून तब्बल 3 तास देशमुखांना अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत आरोपींनी 15 व्हिडिओ रेकॉर्ड्स आणि 8 फुटेज देखील काढली, ज्यातून स्पष्ट दिसत होते या क्रूर कारवाईचं अगदी आनंदाने आयोजन करत होते. चार्जशीटमध्ये आणखी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे आरोपींनी केलेले फोन कॉलचे रेकॉर्ड्स. या पुराव्यामधून स्पष्टपणे उलगडून आले की वाल्मिकी कराड आणि त्यांच्या गुन्हेगारी गँगने खंडणीसाठी आणि देशमुखांना मारहाण करण्यासाठी ठामपणे योजना आखली होती. या CIDने कराडच्या 3 फोन, ज्यात फिकट निळ्या रंगाचा एक आयफोन आणि सोनेरी रंगाचे 2 आयफोन समाविष्ट होते, ते जप्त केले. या फोनमधील अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड्स तपासण्यात आले आणि त्यातून देशमुखांच्या मारहाणीच्या घटनाक्रमाशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली. उदाहरणार्थ, 6 डिसेंबर रोजी आवादा कंपनीने झालेल्या राड्यानंतर कराड सरपंचाने देशमुखांवर चीड केली होती. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी सुदर्शन घोलेने वाल्मिक कराडला कॉल करून त्याला असे सांगितले की जो तो उठेल आणि आपल्या आडवा येईल तर आपण भिकेला लागू असं होईल. या प्रकरणाच्या संभाषणामधून हे स्पष्ट होते की आरोपींनी देशमुखांवर आक्रमण करणं निश्चित केलं होतं. चार्जशीटमध्ये नमूद झालेल्या आरोपांनुसार देशमुख हत्येचं प्रकरण खंडणी, ॲट्रॅसिटी आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा थेट संबंध असल्याचे दिसून येते. या गुन्ह्यासाठी आरोपींना लागू होणाऱ्या कलमा म्हणजे BNSच्या कलम 35, 3082, 3083, 3084 आणि 3085 इत्यादी कलमाखाली कारवाई केली गेली आहे. परंतु चार्जशीटमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वाल्मिक कराडसाठी खंडणीच्या गुन्ह्यातील तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. यासाठी चार्जशीटमधून 308(4) कलम वगळण्याचा आरोप आहे. 3083 कलमाचा अर्थ खंडणीसाठी पोहोचवण्यासाठी धमकी देणे असा होतो. त्यासाठी 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तर 3085 कलम त्याचा अर्थ जीवे मारणे किंवा जीव घेण्याची धमकी देणे असा आहे. त्यासाठी देखील 10 वर्षाची शिक्षा असावी. परंतु आरोप करणाऱ्याचं म्हणणं आहे की चार्जशीटमधून या गंभीर कलमे वगळून खंडणीच्या गुन्ह्यातील तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे
आरोपीच्या बचावासाठी एक वळवाटा तयार केली जात आहे का, हा एक प्रश्न आहे ज्यावर आपल्याला विचार करायला हवा. या प्रकरणात एक विशेष पैलू आहे ज्याने संपूर्ण गुन्हेगारी संघटनेचे चित्र उघडून दाखवलं आहे. चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की वाल्मिक कराड हा गुन्ह्याचा मास्टरमाइंड आहे. त्याच्या नावाचा उल्लेख आरोपीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर केला गेला आहे. त्याचबरोबर विष्णू साठे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार या सर्व आरोपींनी मिळून काम केलं आहे. कराडने आपल्या गँगला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितले त्या परिस्थितीत कामं बंद करा, नाहीतर परिणाम गंभीर होतील. ही धमकी केवळ एक आदेश नव्हता, तर त्यामागे असलेल्या धोक्याचा आणि गुन्ह्याचा याचं स्पष्ट चिन्ह होतं. या सर्व पुराव्यांमधून हे देखील सिद्ध होतं की देशमुख हत्येच्या प्रकरणात फक्त एक व्यक्तीची गुन्हेगारी नव्हती, तर एक मोठी गँग होती जी खंडणीच्या मागण्या आणि विरोधात्मक कारवाया करण्याच्या हेतूने एकत्र आल्या होत्या. आता आपण पाहूयात फोन रेकॉर्डमधून कशी माहिती उलगडली गेली आहे. CIDने जप्त केलेल्या कराडच्या फोनमधील संभाषणावर स्पष्ट झाले की 29 नोव्हेंबर रोजी कराडने विष्णू साठेच्या फोनवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या धमकीचा पुरावा मिळाला आहे. या पुराव्यामधून असे समजले की कराडने स्पष्टपणे सांगितले होते की काम बंद करा, नाही तर परिणाम गंभीर होते. आणि त्याचवेळी 7 डिसेंबर रोजी सुदर्शन घुलेने कराडला फोन करून असेही सांगितले की जो कोणी आड येईल त्याला आडवा करा. या संभाषणातून ते त्यांच्या गुन्हेगारी योजनेचा एक भाग असल्याचं उलगडून आलं. या फोन रेकॉर्डच्या माध्यमातून आरोपींनी देशमुख मारहाण करताना देखील व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ पुराव्याबद्दल माहिती मिळाली आहे. देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी कसे आणि किती धक्कादायक काम केलं हे सर्व पुरावे स्पष्टपणे उलगडले आहेत. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चार्जशीटमध्ये आरोपींवर आरोप करण्याची पद्धत आणि त्यात विरोधाभास. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि काही तज्ज्ञांनी असेही आरोप केले आहेत की चार्जशीटमध्ये कराड आणि इतर आरोपींच्या बचावासाठी कलम वगळण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, चार्जशीटमध्ये घुलेला टोळीचा प्रमुख म्हणून नमूद केलं गेलं, परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा आहे की टोळीचा प्रमुख म्हणून सुदर्शन घुले याचं नाव न घेता फक्त कराडचं नाव प्रथम क्रमांकावर दाखवलं पाहिजे. हा आरोप गंभीर आहे कारण तो आरोपीवरील शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचं दाखवत आहे. त्याचबरोबर खंडणीच्या गुन्ह्यातील गंभीरतेच्या दृष्टीने 30-83 आणि 30-85 कलमाची तरतूद केली गेली आहे, परंतु काही कलम वगळून चार्जशीट तयार केली गेल्याचा आरोपही उभा राहिला आहे. या विरोधामुळे या प्रकरणात न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित होतात. या संपूर्ण प्रकरणात CID आणि पोलीस तपासाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 80 दिवसात CDR CCTV फुटेज, ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड तपासल्या गेल्या आहेत आणि 180 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. या तपासातून अनेक धक्कादायक पुरावे मिळाले आहेत ज्यांनी या प्रकरणाची खरीखुरी पाटी उलगडली आहे. पोलीस तपासाने फॉरेन्स लॅब केवळ फोन रेकॉर्ड्स नव्हे तर देशमुखांच्या हत्येची प्रत्यक्ष परिस्थिती, मारहाणीचे प्रकार आणि आरोपी जबाबदाऱ्याबद्दल स्पष्ट पुरावे सादर केले आहेत. या सर्व पुराव्यांमधून असे दिसून येते की या गुन्ह्याचा मास्टरमाइंड निश्चित वाल्मिक कराड आहे. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो. कराडला वाचवण्यासाठी आणि त्याच्या बचावासाठी काही पळवाट तयार केल्या जात आहेत. या आरोपामधून असेही स्पष्ट होते की काही राजकीय आणि सामाजिक दबावांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप होण्याचा धोका कायम आहे. या प्रकरणामुळे केवळ गुन्हेगारी संघटनेचं उघडकीस येणे नाही तर सामाजिक, राजकीय आणि न्यायप्रणालीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि तज्ज्ञ यांचे म्हणणे आहे की जर या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर पुढे अशा प्रकरणाच्या धोकादायक कारवाया पुन्हा घडू शकतात. राजकीय दबाव, दलित व प्रगतशील विचारसरणी आणि न्यायप्रणालीतील अडचणी या सर्व बाबींनी एकत्र येऊन या प्रकरणाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे केले आहे. आरोपींना शिक्षेपासून वाचवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे न्यायप्रणालीची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. या सर्व घटनांमधून आपण शिकायला पाहिजे की सामाजिक न्याय आणि सत्याच्या शोधात आपल्याला कोणत्याही दबावाखाली न येत वस्तुनिष्ठ पुराव्यावर आधारित निष्कर्ष काढायला हवे. जेव्हा पुरावे स्पष्ट दिसतील तेव्हा न्यायासाठी मार्ग मोकळा होतो. तर मंडळी, आज आपण एक धक्कादायक प्रकरण पाहिलं आहे. देशमुख हत्येच्या या प्रकरणातून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो.
सत्य शोधणे, न्यायासाठी उभे राहणं हे प्रत्येक नागरिकाचं जबाबदारी आहे. या प्रकरणातील प्रत्येक पुरावा, फोन रेकॉर्ड्स, व्हिडिओ, फोटो आणि साक्षीदारांच्या कथांमधून स्पष्ट होते की देशमुख हत्येच्या मागे एक मोठी आणि गुंतागुंतीची गुन्हेगारी संघटना होती. आपल्याला हा विचार करायला हवा की जर न्यायालयीन प्रक्रियेत दबाव येऊन आरोपीच्या बचावासाठी पळवाटा तयार केली गेली, भविष्यकालीन गुन्हा आणि धोक्याच्या कारवाया पुन्हा घडू शकतात. म्हणूनच आपल्या समाजाने, न्यायसंस्थेने आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन या प्रकरणात संपूर्ण सत्य उलगडायला हवे आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.